नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर्स आणि 5 इयर्स दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी कॉलेज ऑप्शन फॉर्म ची लास्ट डेट कधी असणार आहे त्याची माहिती तुम्हाला यामध्ये देणार आहे. कारण की कॉलेजचे प्रेफरन्स जर तुम्ही दिले नाही तर तुम्हाला कोणतेही कॉलेज हे अलॉटमेंट होणार नाही. यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. त्याचे डेट्स तुम्हाला सांगणार आहे. कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे आणि कॉलेजसाठी ॲडमिशनला तुम्ही कधी जायचं आहे, कॅप राउंड 2 साठी त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण नॉर्मली सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. त्यानंतर आपण एकदा आता त्या ब्राउझर डायरेक्टली आपण ओपन करूया. आता फर्स्ट जर आपण बघितलं एल-एल-बी 5 इयर्स विद्यार्थ्यांसाठी. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं कॅप राउंड 2 आणि याच्यामध्ये व्हॅकंट सीट 22 ऑगस्टला रिलीज झाल्या होत्या आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म राउंड 2 साठी 23 ऑगस्ट, 26 ऑगस्ट या डेटला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही झालेलं होतं, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फ्रेश कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 1 ला समजा जे काही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले होते, ते तुम्ही ॲज इट इज प्रेफरन्स वाईज तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला नवीन कॉलेजेस कोणतं ॲड करायचं असेल, तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्याची जी डेट आहे, उद्याची लास्ट डेट आहे 26 ऑगस्ट 2026. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुमच्याकडून मिस व्हायला नको कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी. त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला कधी होणार आहे? 27 ऑगस्ट 2026 या दिवशी तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे, हे तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशनला जाताना कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, त्याची वरती तुम्हाला आय सेक्शनमध्ये व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तिथे तुम्ही क्लिक करून कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीने एल-एल-बी 5 इयरचं कॅप राउंडचं 2 शेड्यूल हे अशा पद्धतीने चालणार आहे. तर एल-एल-बी 3 इयर्सचं आपण बघूया, की त्यांचं कॅप राउंड 2 चं शेड्यूल कशा पद्धतीने चालणार आहे. बॅक एंड शीट जर आपण बघितलं 23 ऑगस्टला हे रिलीज झालेलं होतं. कॉलेज प्रेफरन्स कॅप राउंड 2 साठी द्यायला चालू झालेलं आहे ऑलरेडी. त्या विद्यार्थ्यांनी दिलं नाही असेल, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. उद्याची डेट लास्ट आहे. 26 ऑगस्ट 2026 ही उद्याची डेट ही लास्ट आहे. यामध्ये काही डेट वगैरे चेंज होत असतील, तर त्याची माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू भेटेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? तर 29 ऑगस्ट 2026 या दिवशी कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. आणि मग त्या ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट होईल, त्या विद्यार्थ्याने ॲडमिशनसाठी 31 ऑगस्ट 2 सप्टेंबर या दिवशी तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. अशा पद्धतीने एल-एल-बी 3 इयरचा हा कॅप राउंडचा शेड्यूल आहे आणि एल-एल-बी 5 इयरचा कॅप राउंडचा हा शेड्यूल आहे. कॉलेज अलॉटमेंट जर आपण बघितलं, दोघांचं जर आपण बघितलं तर डिफरंट आहे. 27 ऑगस्टला एल-एल-बी 5 इयरचं अलॉटमेंट आहे आणि 29 ऑगस्टला एल-एल-बी 3 इयरचं हे अलॉटमेंट आहे. यानंतरचं आपण लाईव्ह सेशन पण सुद्धा घेणार आहोत, की कॉलेज प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचे जर तुम्हाला काही डाऊट असतील, तर आपण लाईव्ह सेशन आज किंवा उद्या आपण घेऊया. जेणेकरून तुम्हाला त्या बाबतीत इन्फॉर्मेशन भेटून जाईल, की कॅप राउंड 2 मध्ये काही चेंजेस समजा करायचे असतील, तर तुम्ही चेंजेस करू सुद्धा शकता. ओके. सो आय होप मला या सर्व गोष्टी माहिती पडल्या असतील. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. कारण की एका जरी विद्यार्थ्याला माहिती नसेल, की कॅप राउंड 2 चे कॉलेज प्रेफरन्स चालू झालेले आहेत, तर ते तुम्हाला या व्हिडिओ थ्रू माहिती पडतील. ओके. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला पुढे सुद्धा तुमच्या मित्रांना पाठवा. जेणेकरून सर्व अपडेट्स त्यांना भेटून जाईल. ओके. थँक यू सो मच.